मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। मराठी महाराष्ट्राचा अभिमान। Ladies and gentlemen, let's welcome. We have Kishori Shahane here. जोरदार तालियों के साथ में सुधीर यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं आणि आज हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार। आणि तुमच्यामुळेच हा योग जुळून आला की आज माझी यांची ओळख होत आहे। खूप खूप धन्यवाद। आणि खरं तर reseal.in प्रस्तुत महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार जो आहे तो अतिशय प्रतिष्ठित लोकांनाच दिला जातो आणि त्याची निवडही खूप अगदी चोखंदळपणे केली जाते। महाराष्ट्रातून बऱ्याचशा ठिकाणाहून आज इथं मंडळी आलेले आहेत, म्हणजे फक्त नाशिककरच नाही, स्थानिकच नाही, तर महाराष्ट्रभरून लोक आली आहेत। महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार 2024 next award category is best social activist of the year and the award goes to national presidents of Shasakiya Sarvanirman Vishwa Yuva Sankalp Foundation. Please put your hands together for Rajkumar Chakre. उद्योजकांचा सन्मान। मराठी महाराष्ट्राचा अभिमान। सर तुमचं नाव सांगा आणि बिझनेसचं नाव सांगा। माझं नाव महेंद्र लुढेकर आहे आणि आमची NGO आहे, नॅशनल लेवलची NGO आहे, शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशन। आम्ही नॅशनल लेवलवर वर्क करत आहोत आणि मी फाउंडर आहे। सर मी राजकुमार मल्लीनाथ चक्रे, शासकीय स्वनिर्माण विश्व संकल्प फाउंडेशनचे नॅशनल प्रेसिडेंट आहे मी। आणि आमचं काम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पण चालते। सर NGOचं काम म्हणजे नेमकं काय, कोणत्या प्रकारचं काम करतं? आमचे सर आता प्रोजेक्ट्स आता रिसेंटली 3 वर्षापासून आम्ही वर्क करत आहोत। लास्ट 3 इयर्सपासून आम्ही वर्क करत आहोत। आता सध्या आमचं सशक्त किसान सशक्त भारतवर काम सुरू आहे त्या प्रोजेक्टवरती। म्हणजे सगळ्या माध्यमातून किसान कशा पद्धतीनं फार्मर सशक्त होऊ शकतो त्याच्यावरती। आणि दुसरा आमचा मोठा प्रोजेक्ट आहे गुरुकुलचा, शासकीय स्वनिर्माण गुरुकुल विश्वविद्यालय। म्हणजे आता आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे, तर जे जुन्या काळात जे एज्युकेशन मिळत होतं, जे शिक्षण मिळत होतं मुलांना गुरुकुलमध्ये, त्या पद्धतीचं पुरातन संस्कृतीचे जे शिक्षण होतं ते आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गुरुकुलचं निर्माण करणार आहे, त्याच्यामध्ये शिक्षण आम्ही देणार आहोत। त्याची सुरुवात, त्या कार्याची सुरुवात आमची झालेली आहे आता हळूहळू। तर त्याच्यासाठी खूप सारे लोक आमच्यासोबत जुळतील आणि आम्हाला छान वाटलं, आम्ही इथे आलो, आम्हाला सन्मान दिला, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद। आणि reseal.in त्यांनी आम्हाला पुरस्कार दिला, ते खूप खूप धन्यवाद। थँक्यू सर। खरं तर तुम्ही या पुरस्कारासाठी पात्र होतात म्हणूनच आम्ही तुम्हाला ही संधी दिली। तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी, तुमच्या या सामाजिक कार्यासाठी reseal.in कडून खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच। उद्योजकांचा सन्मान।